नमस्कार. स्वराज आर्टमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये गावाकडे आली आहे आणि गावी आल्यानंतर आईच्या हातचे गोडधोड पदार्थ तर व्हायलाच हवे. आज आई आपल्याला कुठला पारंपरिक गोडाचा प्रकार दाखवणार आहे? मी आज आपल्याला तुपाच्या धिंड्याची रेसिपी दाखवणार आहे. तुपाचं धिंड किंवा बेरीचं धिंड याला म्हणतात. पारंपरिक असा गोडाचा खाद्यपदार्थ आहे. आपण तूप कढवल्यानंतर त्या कढईमध्ये हे तुपाचं धिंड बनवलं जातं. अप्रतिम अशी रेसिपी आहे, खूप पौष्टिक आहे. केक पेक्षाही चवीला सरस आणि केक पेक्षा खूप सोपं आणि हेल्दी असा खाद्यप्रकार आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तुपाचं धिंड बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे तूप कढवलेलं भांड. हे बघा, ज्या भांड्यामध्ये आपण तूप कढवतो तेच भांड इथे घ्यायचं आहे आणि ह्या तुपाच्या बेरी सहित आपल्याला हे भांड घ्यायचं आहे. ह्या तुपाच्या बेरीची ह्या दिंडाला खूप मस्त चव येते आणि या भांड्यातच हे दिंड बनवण्याची पद्धत आहे. असं पितळेचं जाड बुडाचं भांड शक्यतो तूप कढवायला घ्या, म्हणजे त्यामध्ये दिंड खूप मस्त होतं. अगदी आपला देशी स्टाईल एक केक सारखाच हा पदार्थ आहे, गोडाचा पदार्थ आहे, पण केक पेक्षा देखील खूप पौष्टिक आहे. आम्ही लहानपणीपासून हे तुपाचं धिंड खाऊन वाढलो आहे. अप्रतिम लागतं. चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण एक वाटी किसलेला गूळ घेऊया. त्यामध्ये पाव वाटी ताक घालूया. ताजं घुसळलेलं जे ताक आहे ते आपल्याला घ्यायचं आहे. अर्धी वाटी पाणी घालूया. आता हा गूळ आपण मिक्स करून घेऊ. हे ताक आणि पाण्याच्या मिश्रणामध्ये आता आपल्याला हा गूळ विरघळून घ्यायचा आहे. गूळ विरघळून घेतला. आता तो आपण बाजूला ठेवून देऊ. पसरट भांड्यामध्ये आपण आता 2 वाट्या गव्हाचं पीठ घेऊ. 2 टेबलस्पून ज्वारीचं पीठ घेऊ. अगदीच थोडं असं ज्वारीचं पीठ आपल्याला यामध्ये घालायचं आहे, त्यामुळे हे दिंड्याचं टेक्स्चर खूप मस्त येतं. चवीनुसार मीठ घालूया. दिंड जरी गोड असलं तरी चवीपुरतं थोडं मीठ घाला, म्हणजे ह्याची चव खूप वाढते. 1 चिमूटभर खाण्याचा सोडा घालूया. अगदी थोडाच हा बेकिंग सोडा आपल्याला यामध्ये घालायचा आहे, म्हणजे छान हलकं असं आपलं दिंड होईल. 4 टेबलस्पून तूप घालूया. वितळवून घेतलेलं 4 टेबलस्पून तूप घाला. तुपाचंच दिंड आहे, त्यामुळे तुपाचं प्रमाण यामध्ये थोडं आपल्याला अधिकच घालायचं आहे. सर्व पिठाला हे तूप आपल्याला छान चोळून घ्यायचं आहे. मी याला तूप चोळून घेतलं. अशी जर मूद वळली, हे बघा, अगदी सहज याची मूद वळते आहे. आम्ही यामध्ये अजून 1 टेबलस्पून तूप घातलं होतं, म्हणजे टोटल 5 टेबलस्पून तूप ह्या कणकेमध्ये घातलं आहे. आता यामध्ये गुळाचं मिश्रण घालूया. ते गाळून घेऊया. म्हणजे गुळामध्ये जर काही कचरा असेल तर तो निघून जाईल. हातानेच हे छान फेटून घ्यायचं आहे. 2 मिनिटाकरता एका दिशेने फेटून घ्या. हे बघा, हे फेटत असताना जर हे खूप कोरडं वाटलं तर यामध्ये 1-2 टेबलस्पून पाणी घाला, कारण प्रत्येक गव्हाच्या पिठानुसार पाण्याचा अंदाज थोडा कमी अधिक होऊ शकतो. थोडं कोरडं वाटतंय, थोडं पाणी घाला. आलंय आता हे फेटून. आता हे आपण भांड्यामध्ये पसरून घेऊ. आता इथे ह्या तुपाच्या बेरीच्या भांड्यामध्ये आपल्याला हे मिश्रण एकसारखं पसरवून घ्यायचं आहे. सारखं पसरून घेऊया. थोडा पाण्याचा हात घ्या, ओलसर हाताने हे एकसारखं पसरवून घ्या.
हे बघा आईने हे किती छान असं पसरवून घेतलं आहे. मध्ये त्याला एक छिद्र पडूया. भांड्यामध्ये खाली असलेलं तूप सर्व धिंड्यावर भाजताना येण्यासाठी याला एक मधोमध छिद्र करून घेतलं आहे. हे बघा आता हे धिंड आम्ही गॅसवर भाजण्यासाठी ठेवलं आहे. सुरुवातीला मध्यम आचेवर 2 मिनिटांसाठी हे धिंड भाजायचं आहे आणि त्यानंतर मंद आचेवर आपल्याला धिंड भाजायचं आहे. आता हे धिंड आपण भाजतो आहे तेव्हा बाजूच्या गॅसवर आपल्याला तवा देखील गरम करायचा आहे. हे धिंड भाजताना आपल्याला 2 तवे लागणार आहे. एक तवा गरम झाला की या धिंड्यावर तो गरम तवा आपल्याला झाकायचा आहे आणि हा झाकतो आहे तोपर्यंत गॅसवर दुसरा तवा गरम करायला ठेवायचा आहे. म्हणजे खालच्या बाजूने देखील हे धिरडं भाजल्या जाईल आणि वरच्या बाजूने देखील ह्या गरम तव्यामुळे हे जरा भाजल्या जाईल. हे बघा हा गरम केलेला लोखंडाचा तवा आता यावर झाकण ठेवायचा आहे. हा तवा इथे ठेवला की दुसऱ्या बाजूला अजून दुसरा एक तवा देखील आपल्याला गरम करायला ठेवायचा आहे. सुरुवातीचे 2 मिनिट जरा मध्यम आचेवर भाजू. हे बघा या पद्धतीने इकडे देखील हा तवा आम्ही गरम करायला ठेवला आहे. दोन्ही तवे आपल्याला आलटून पलटून असे वापरायचे आहे. त्याची उष्णता कमी झाली की हा गरम झालेला तवा पुन्हा इकडे ठेवायचा आहे. साधारण 2 मिनिटांनंतर आता आम्ही गॅसची फ्लेम मंद करत आहोत आणि मंद आचेवर आता साधारण 10 ते 12 मिनिटांसाठी धिंड भाजून घेणार आहोत आणि अधनमधनं हा तवा आपल्याला बदली करत राहायचा आहे. बघा हे खालचं तूप कसं वरती आलं आहे. आता पुन्हा हा गरम तवा आईने यावर ठेवला आहे आणि दुसरा जो तवा आहे तो पुन्हा गरम करायला ठेवला आहे. साधारण 12 मिनिट झाले. आता आपण हे एक वेळा चेक करून घेऊ. ह्या प्रकारे चाकूच्या साहाय्याने आपल्याला हे टोचून बघायचं आहे. चाकू जर अगदी क्लीन निघाला म्हणजे धिरडं नीट भाजून झालंय ना. हे बघा हे छान आता भाजून झालं आहे. आता आपण गॅस बंद करूया. किंचित वाफ निघून गेल्यानंतर आता हे आपण कापून घेऊ. अगदी गरम असताना कापू नका नाहीतर त्याचे तुकडे पडतील. खूप जास्त वेळ देखील हे या भांड्यात ठेवायचं नाही नाहीतर भांड्याच्या उष्णतेने हे धिरडं कडक होतं. ते छान मऊ असं राहत नाही. किंचित वाफ निघून गेल्यावरच आता हे आपल्याला काढायचं आहे. हे बघा आता हे धिंड आपण सोडवून घेऊ. बघा असे पिझ्झा सारखे किती छान तुकडे असे केले आहे. खूप मस्त हे झालं आहे. हे बघा खूप छान मऊ लुसलुशीत असे धिंड झालं आहे. ह्याच प्रकारे सर्व तुकडे आता मी सोडवून घेते. तुमच्या आवडीनुसार ह्याचे तुकडे तुम्ही करा. अतिशय चविष्ट असं तुपाचं धिंड तयार आहे. बेरीमध्ये बनवलेलं हे तुपाचं धिंड चवीला अप्रतिम लागतं आणि खूप पौष्टिक देखील आहे. ह्या प्रकारे तुपाचं धिंड तुम्ही नक्की करून बघा. आजची रेसिपी आपल्याला कशी वाटली ते मला जरूर कळवा. आईची रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करायला व शेअर करायला विसरू नका. माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. अशीच एक छानशी रेसिपी घेऊन भेटूया स्वराज्याच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत चवीने खा आणि निरोगी राहा.